नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. विषय असा आहे ना की आता परप्रांतीय आम्हाला शिकवत आहेत की आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही करायचं काय. कारण की विरारमध्ये मी बहुतेक ठिकाणी आंबा खरेदी करण्यासाठी गेले, पण सगळीकडे मला डुप्लिकेट हापूस आंबा मिळाला. आणि मी विचारलं की हा बाबा हापूस आंबा, देवगड हापूस आंबा असं तुम्ही म्हणताय, तर नक्की काय आहे हे देवगड. तर म्हणतात ये ना आम का जात आहे, जात हे देवगड जाती का आंबा आहे. म्हटलं वा, तुम्हाला माहिती नाही काय आणि तुम्ही सरळ सरळ चुक्या लावताय आणि देवगड हापूस आंबा अव्वाच्या सव्वा किंमत लावून डुप्लिकेट आंबे इथे मार्केटमध्ये विकताय. म्हणून मी स्वतः माझ्या कुडाळ गावामधून माझ्या झाडाचा हा प्युअर हापूस आंबा इथे आणला आणि विरार स्टेशन वेस्टला स्टेशनच्या थोडंसं पुढे मधुरम स्वीट्स म्हणून एक फरसाणचा मार्ट आहे, त्याच्या समोर मी हा स्टॉल लावला की कळावं की हा हापूस आंबा असतो काय. कारण की हा आंबा ओरिजिनल आहे आणि हा हापूस आहे आमचा बापूस, असा असतो हा हापूस. जसा स्टॉल लावला तसा एक परप्रांतीय तिकडनं आला आणि मला म्हणाला इधर में ना इधर या आंबा बिंबा बेचणे का नाही. मधुरम स्वीटच्या बाजूला त्याचं एक छोटंसं फळाचं दुकान आहे, तर तो मला सांगतो इधर ना हापूस आंबा बिंबा, ये क्या है आंबा बिंबा इधर बेचने का नहीं, मेरा इधर फल का दुकान है, इधर बेचने का नहीं आंबा बिंबा, और तू लगाएगी ना तो तेरा सब तोड़ डालेगा मैं दुकान. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आज आपल्या महाराष्ट्रातला हा जो आंबा आहे, फळ आहे, तो फळांचा राजा आहे, तो कोकणचा राजा आहे आणि माझ्या घरचा आहे, तो विकण्यासाठी हा मज्जाव करते. म्हणजे यांची दादागिरी आता किती वाढलेली आहे. म्हणजे हे स्वतःची गावं सोडून इकडे येतात आणि हेच परप्रांतीय आम्हाला शिकवत आहेत की तुम्ही तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमचा आंबा इथे विकायचा नाही, तुमचा मोदक, तुमची पुरणपोळी इथे विकायची नाही. म्हणजे नक्की महाराष्ट्र चाललाय कुठे. खरंच विचार करण्यासाठी ही गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा मराठी माणसाचा उरलाय का आणि परप्रांतीय आम्हाला शिकवणार का आता की इथे आंबे विकायचे नाही. म्हणजे आता आम्ही यांची चाकरी करायची का, यांची दादागिरीखाली आम्ही राहायचं का. खरंच आता जर आवाज उठवला नाही तर आपला आवाज पूर्णपणे दाबण्यात येणार आहे. त्यामुळे मराठी माणसा, महाराष्ट्रातल्या माणसा जागावा आणि खरंच कोकणी इंगा काय असतो तो दाखवाच आता एकदा. धन्यवाद. जय शिवराय.